रविवारी पोरगी शाळेत जाती, हा क्लास भरतो कुठं बा हायवेला. पोरीनं 2-3 वर्ष थांबा, तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे, रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती गद्दार असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात. आपलं सुख कशा ते, बायको असावा पण तिला भाऊ नसावा, तिचा बाप वाघानं वडीत न्यावा, तिच्या आईवर रानडुकरानं हल्ला करावा आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय. आपलं सुख कशा ते, बायको असावा पण तिला भाऊ नसावा, तिचा बाप वाघानं वडीत न्यावा, तिच्या आईवर रानडुकरानं हल्ला करावा. काही लोक म्हणते दुष्काळ बिष्काळ. दुष्काळ फक्त दोघांना, शेतकरी त्याच्या दारातली गाय, बाकी कोणाला. ऊत आलाय पैशाला, ऊत. काय नोकरीवाल्याला रोग झालाय, 1 महिना पगार नाही झाला तर डांबरी होत्यात. काय खावा आम्या, काय खायचं शिल्लक ठेवलं तुम्ही. इथं 6 वर्ष आमच्या कालवनाला तेल नाही, आम्ही भुकतो का. 1 रुपयानं दूध वाढलं तर हे नोकरीवाल्याच्या बायका अशा भांडी आपटी देत. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का, तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेरी. काल 31/12 92 झालं. काही लोक म्हणते दुष्काळ बिष्काळ. दुष्काळ फक्त दोघांना, शेतकरी त्याच्या दारातली गाय, बाकी कोणाला. ऊत आलाय पैशाला, ऊत. काय नोकरीवाल्याला रोग झालाय, 1 महिना पगार नाही झाला तर डांबरी होत्यात. पूर्वीच्या बायका सण आला की पुरणपोळी बनवायच्या, आणि आताच्या बायका साडी कुठली घालू, ड्रेस कुठला घालू, रील कुठली काढू, सेल्फी कशी काढू. देवा. आणि 4थीच्या पोराला इंग्रजांची भाषणं सांगायची. इंग्रजांनी देश फार लुटला. पोर म्हणले लुटला पण तुमच्या इतका नाही हो. त्यांनी देश लुटला पण तुम्ही गावातच घरात घर ठेवलं नाही. आणि 4थीच्या पोराला इंग्रज. डेअरीला दूध घालायला गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तो स्लॅब टाकतो. जो किटलीचा वास येईपर्यंत गावात थांबतो तो दूध घालून जमिनी कितो. एवढा मोठा रावण, त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते, भातवाड मटकीवाड भातवाड. त्याची लंका सोन्याची होती शेंबडे. एवढा मोठा रावण, त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते, भातवाड मटकीवाड भातवाड. त्याची लंका सोन्याची होती शेंबडे. एवढा मोठा रावण, त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते, भातवाड मटकीवाड भातवाड. त्याची लंका सोन्याची होती शेंबडे. बरं मम्मी बोलायला लागले तिला का व्याकरण आहे का. आकार नाही, उकार नाही, वेलांटी नाही, रस्व नाही, दीर्घ नाही, उद्गारवाचक चिन्ह नाही, व्याकरण फेल. बोलायला लागले का साधी बोलायची का. काय काय सांभाळू मी, काय काय सांभाळू, काय काय सांभाळू. भांडी सांभाळू का, बकरं सांभाळू का, कोंबड्या सांभाळू का, तुमची आई सांभाळू का, तुमचा बाप सांभाळू. तो म्हणला काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. बरं मम्मी बोलायला लागले तिला का व्याकरण आहे का. आकार नाही, उकार नाही, वेलांटी नाही, रस्व नाही, दीर्घ नाही. मला तर तुमच्या सोबत लग्न करून पश्चातापच झालाय. अगं मग करायची की दुसऱ्या सोबत. तुम्हाला माहितीये का मला किती लांबून लांबून स्थळ यायची. हा लांबून येणारच, जवळच्यांना माहित आहे तू किती भांडखोर आहेस.
आयडिया लहान आले पोरं पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं आपल्या घरात सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलते रे जोरात बोला मम्मी करेक्ट आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा मग आपल्या घरात भामटा कोण पप्पा आणि आपल्या घरातला हेडमास्टर कोण मम्मी आयडिया लहान आले पोरं पप्पाचं रविवारी पोरगी शाळेत जाते हा क्लास भरतो कुठं बो हायवेला पोरीनं 2-3 वर्ष थांबा तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली काय उपयोग अहो नवऱ्याच्या घरी जाताना पोरगी रडती आई रडती आणि बापाही रडतो नवरदेव रडतो कधी नवरदेव कधी रडलं नाही तो भाड्यात उलटा ताईट उभा राहतो नवरी नवरदेवाच्या घरी जाताना रडत नाही मग त्या पोरीचा भाव विचारतो तिला कागद दिदी मम्मी रडली पप्पा रडले आणि तूही रडली पण दाजी का ग रडले नाही ती पोरगी हसती आणि ती काय म्हणती माहिती का पप्पा मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे तो आयुष्यभर भुकणार आहे त्याला मजा आणू द्या अहो नवऱ्याच्या घरी जाताना पोरगी रडती